आणि आज धेरडे साहेबांनी मनोजभाई संसारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भाऊ पाटील रोड या ठिकाणी पिंपळ वृक्ष लावण्याचं या ठिकाणी किमान एक मला वाटतं 10-12 पिंपळ वृक्ष या भागात लागणार आहे. पिंपळ वृक्ष म्हणलं तर बोधी वृक्ष म्हणून त्याला मान्यता आहे. पिंपळ झाड हे राष्ट्रीय झाड आहे, त्यामुळे हे झाड कोणाला कधी त्रास देत नाही. हे झाड नेहमी ऑक्सिजन देतं आणि नेहमी त्याच्यातून खूप आयुर्वेदिक गोष्टी निर्मित होतात आणि ते मानवाला फार हानिकारक नसतं, ते शुभ असतं. त्यामुळे पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बोपडी या ठिकाणी 14 बोधी वृक्ष पिंपळाचं वृक्षारोपण आम्ही करत आहोत. हे 3रं वर्ष आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त असं दोन्ही एकत्रित कार्यक्रम घेऊन आज या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे उपमहापौर परशुरामजी वाडेकर साहेब यांच्या हस्ते पहिला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि साहेब या ठिकाणी आले त्याच्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान. आज आपण या ठिकाणी बोपोडी येथील गार्डनमध्ये आहोत आणि आत्ताच माननीय उपमहापौर पुण्याचे प्रतिष्ठित असे पुणे शहर आहे आणि त्या पुणे शहराचे उपमहापौर माननीय परशुरामजी वाडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जीवनजी घोंगडे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हा जो उपक्रम आपण आयोजित केलेला आहे नेमका काय कारण आहे, आजचा कोणतं औचित्य आहे जेणेकरून हा उपक्रम आपण राबवत आहात. जय भीम. आज पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बोपडी या ठिकाणी 14 बोधी वृक्ष पिंपळाचं वृक्षारोपण आम्ही करत आहोत. हे 3रं वर्ष आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त असं दोन्ही एकत्रित कार्यक्रम घेऊन आज या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे उपमहापौर परशुरामजी वाडेकर साहेब यांच्या हस्ते पहिला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि साहेब या ठिकाणी आले त्याच्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माननीय परशुरामजी वाडेकर, आपणा सर्वांना माहिती आहे की पुण्यातील अनेक उद्यानं असतील किंवा शाळा असतील, त्या शाळाचं सुशोभीकरण करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. तसेच भीम जयंती असेल, धम्मपाठ असेल, ही सर्वात म्हणजे एक मोठा इव्हेंट करण्यामध्ये ते त्यांचं नाव लौकिक आहे. पुण्यामध्ये मोठमोठे इव्हेंट त्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेले आहेत. अनेक वृक्षारोपण झालेले आहेत. साहेब, काय सांगाल, हे वृक्षारोपण किती महत्त्वाचं आहे आणि मनोजभाई संसारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी हा वृक्षारोपण होत आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? जय भीम. या ठिकाणी आज धेरडे साहेबांनी मनोजभाई संसारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भाऊ पाटील रोड या ठिकाणी पिंपळ वृक्ष लावण्याचं या ठिकाणी किमान एक मला वाटतं 10-12 पिंपळ वृक्ष या भागात लागणार आहे. पिंपळ वृक्ष म्हणलं तर बोधी वृक्ष म्हणून त्याला मान्यता आहे. पिंपळ झाड हे राष्ट्रीय झाड आहे, त्यामुळे हे झाड कोणाला कधी त्रास देत नाही. हे झाड नेहमी ऑक्सिजन देतं आणि नेहमी त्याच्यातून खूप आयुर्वेदिक गोष्टी निर्मित होतात आणि ते मानवाला फार हानिकारक नसतं, ते शुभ असतं. त्यामुळे तथागत गौतम बुद्धाला देखील बुद्धत्व प्राप्त याच वृक्षाकडे झालं, त्यामुळे हे झाड हे राष्ट्रीय झाड म्हणून त्याला मान्यता आहे. आज त्याची या ठिकाणी ते झाड माझ्या हस्ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. मी सगळ्या पुणेकरांना एवढी विनंती करेल की आपण झाडं लावली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त झाड लावली पाहिजे. मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या अस्थी नदीत न टाकता, त्या अस्थी नदीत न टाकता मी तिथं त्या आमच्या तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार या ठिकाणी पिंपळ झाड टाकून त्या अस्थी तिथंच ह्या केल्यात
आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल की आपण ह्या अस्थी नदीत न टाकता त्याच्या एक जर वृक्ष आपण लावलं आणि त्या अस्थी तिथं जर त्या झाडामध्ये ठेवल्या तर ते झाडही जिवंत राहील आणि आपल्या आईच्या भावाच्या किंवा कोणाच्याही मित्राच्या एक भावना राहतात की नाही का ह्या झाडामध्ये अस्थी आहेत त्याच्या, नाहीतर अस्थी नदीत टाकल्या तर आता टाकूही देत नाही, कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळं प्रत्येकाने झाड या निमित्ताने या शहरातली झाडं वाढतील आणि जर शहरामध्ये रोज अशा पद्धतीने स्मृतिप्रित्यर्थ झाडं लावली तर या शहरामध्ये हजारो झाडं लागतील. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने एवढंच सांगेल की मनोजभाई संसारे हे पॅन्थर नेते आणि चळवळीतील नेते, त्यांच्या स्मरणार्थ हे झाड लावलेले. आज त्यांना देखील मी अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा धेडे साहेबांनी हा कार्यक्रम घेतला त्यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अतिशय चांगला उपक्रम वाडेकर साहेबांनी सांगितला की स्मृती प्रित्यर्थ झाड लावलं तर त्यामध्ये स्मृती जिवंत राहते आपल्या नातेवाईकांची किंवा आई वडिलांची. खूप खूप धन्यवाद आपले वाडेकर साहेब. जय भीम. वृक्षारोपणच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा जो कार्यक्रम आपण आयोजित करतोय तर काय त्याचं नेमकं औचित्य काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं या मनोजभाई संसारे यांनी जे कार्य केलेलं आहे पॅन्थर म्हणून त्याबद्दल काय वाटतं आणि वृक्षारोपण बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना प्रथम तर जय भीम. खरोखर आज या ठिकाणी मनोजभाई संसारे हे दलितांचे नेते होते आणि त्याचबरोबर गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व होतं आणि पुणे शहर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज उंचवणारे असं ते व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या नावावरती या ठिकाणी आज हे वृक्षारोपण होते. अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण मनुष्य कारण वृक्ष हे असे की हे सालोसाल कित्येक वर्ष ते जगतात. तर मला असं वाटतं की वर्षारोपण केल्यामुळं निश्चितच मनोजभाई संसारे यांचं नाव या ठिकाणी अजरामर राहील. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी ह्या वृक्षारोपणाचा जो एक अभिनव उपक्रम जीवन घोंगडेंनी चालू केलेला आहे. पुणे शहरामध्ये स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं काम करत असताना त्यांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि आजचा हा कार्यक्रम मला त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा वाटतो कारण आज आपण पाहतो की जंगलतोड फार मोठ्या प्रमाणामध्ये होते, वृक्षतोड व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदिक झाडं देखील आणि इतर झाडं देखील नाहीसे होण्याच्या प्रमाणावरती आहेत. आणि त्यातल्या त्यात आज या ठिकाणी बोधिवृक्ष की ज्याच्यामुळे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ती त्या बोधिवृक्षाचं या ठिकाणी वृक्षारोपण होते. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी जीवन भाऊ यांना अतिशय शुभेच्छा व्यक्त करतो की असेच उपक्रम आपण या ठिकाणी या बोपडी भागामध्ये घेतले पाहिजे. आत्ताच या ठिकाणी पुण्याचे उपमहापौर माननीय परशुरामजी वाडेकर यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी या वृक्षारोपणाचं उद्घाटन केलेलं आहे. मी या ठिकाणी दैनिक वृत्तपत्र सम्राट परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच उपक्रम आपण राबवावेत आणि त्या उपक्रमांना निश्चितच आम्ही या ठिकाणी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मनोजभाई संसारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड आहे. ह्या झाडाचं एकमेव झाड असं आहे ज्याचं वैशिष्ट्य आहे की इतर झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात म्हणजे पूर्ण दिवसभर ते ऑक्सिजन सोडतात परंतु रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. परंतु एकमेव झाड असं आहे की जे 24 तास फक्त आणि फक्त ऑक्सिजन सोडतं, कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त हे झाड हे या निसर्गाला जास्तीत जास्त स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन देत असतं. त्यामुळं हे झाड लावल्याबद्दल मी जीवनभाऊ घोंगडे यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. सम्यक क्रांतीच्या चॅनलच्या माध्यमातून तसेच सम्यक क्रांती चॅनलच्या सगळ्या सदस्याच्या माध्यमातून मी मनोजभाऊ संसारे यांना या ठिकाणी अभिवादन करतो. या ठिकाणी वृक्षारोपणासाठी मान्यवर नगरसेविका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की वृक्षारोपणाचं किती महत्त्व आहे आणि
या ठिकाणी ज्या निमित्ताने वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार, सर्व मान्यवरांचे आभार. आज वृक्षारोपणचा हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. परत बोला. मनोजभाई संसारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शुभेच्छा. जय भीम. आज ईश्वरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसारे साहेब यांच्या यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बोपडी या ठिकाणी बोधी वृक्षारोपण करण्यासाठी खडकी पोलीस स्टेशनचे PSI या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यांनी एक वृक्षारोपण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महानगरपालिकेचे गार्डन पाणी घालले साहेब, आपली या उपक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया आहे? झाडं लावली पाहिजेत आणि झाडं जगली पाहिजे, ज्यामुळे निसर्ग आपल्यावर कृपा ठेवतो. तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आजच्या दिनानिमित्त काय प्रतिक्रिया? आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे वृक्षारोपणाचा, सध्या ही काळाची गरज आहे. आपण पाहतोय दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होत आहे, ध्वनी प्रदूषण तसेच बाकीचं इतर प्रदूषण होत आहे. झाडं हे काळाची गरज आहे, आपल्याला ऑक्सिजन देतात. सध्या ऑक्सिजनची निसर्गामध्ये प्रदूषणामुळे ऑक्सिजन कमी होत चाललेलं आहे आणि ही झाडं लावून ऑक्सिजनची जी मात्रा आहे ती वाढवली जाते. खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि हा जो उपक्रम ठेवला आहे वृक्षारोपणाचा, याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो आणि त्यांनी असे कार्यक्रम वेळोवेळी ठेवून नुसते झाडंच लावू नका, झाडं लावून झाडं जगले पाहिजेत याकडे सगळ्यांचं लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. डेटे साहेबाचं कळालं का आभार मानलं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, साहेबांना एवढं टाईम काढून आमच्यासाठी आले हे सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना सर्व महापुरुषांना अभिवादन. आज या बोपडी या ठिकाणी सन्मान्य आयुष्यमान जीवनभाऊ घोगडे यांनी आयोजित केलेला या वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आज हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती व मनोजभाई संसारे रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी कालखतीत नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेला आहे. तुकाराम महाराजांना सांगितलं त्यांनी देखील वृक्ष ओढली आम्हा सोयरी, म्हणजे वृक्ष ही आपले सोयरेसारखे आहेत आणि ते आपल्याला सावली देतात. त्यामुळं आणि हे जे झाड लावलेलं आहे पिंपळाचं झाड आहे, हे बोधिवृक्ष आहे. त्यामुळं बोधिवृक्ष लावलेलं आहे त्यांच्या
वाढदिवसानिमित्त मनोजभाई संसारे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा एकदम सुस्ती असा उपक्रम घेतलेला आहे जीवनभाऊ घोंगडे यांनी. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. काय बोलायचं का? तुम्हीच बोला. हां. जय भीम. आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि भीमरत्न पॅन्थर नेते मनोजभाई संसारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेडेकर हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर गुणेश बागाडे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ते या कार्यक्रमाला आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. नमस्कार, मी डॉक्टर गुणेश बागडे, मेडिकल ऑफिसर, खेडेकर हॉस्पिटल, पुणे महानगरपालिका. आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135व्या जयंतीनिमित्त व पॅन्थर नेते मनोजभाऊ संसारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम जीवनभाऊ आणि जे सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आणि माझ्या शुभ हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आलं. अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतीक की जो वृक्ष लोकांना ऑक्सिजन देणार आहे, लोकांचं जीवन वाचवणार आहे. क्लायमेट चेंज आपण ऐकतो, पण क्लायमेट चेंजवर काम करणारे लोक खूप कमी असतात. तर आज एका विश्वरत्नाच्या जयंतीनिमित्त आणि मनोजभाऊ संसारांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला संदेश समाजाला देण्याचा उद्देश आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा घडणार आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम जीवनभाऊंनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि माझ्या शुभ हस्ते वृक्षारोपण झालं आहे. मी जीवनभाऊंना त्यांच्या सर्व टीमला खूप धन्यवाद देईल. अशा प्रकारचं कार्य त्यांनी इथून पुढे कायम चालू ठेवावं. धन्यवाद. व्हिडिओज काढतो. माझं नाव उमेश लवराव करपे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, महावितरण MSCB. काय प्रतिक्रिया आजच्या या वृक्षारोपणबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? अतिशय घोंगडे साहेबांनी फार छान काम करता येते आणि अतिशय म्हणजे पर्यावरणपूरक काम आहे आणि खरंच सर्वांचं जीवनावश्यक ऑक्सिजन आणि बाकीचं हे देण्यासाठी हे असे उपक्रम नेहमी राबवण्यासाठी त्यांना आमचं खूप खूप शुभेच्छा आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आमचे काका त्याचबरोबर माहिती देऊ शकतात. आज जो काही आपला पर्यावरणपूरक कार्यक्रम आज आपण घेतला आहे, दरवर्षी आमचे काका घेत असतात व त्यांच्याबरोबर आमचे वडील असतात, पण आज ते नाही येत, पण त्यांच्या निमित्त आपण आज 2 दिवसाचं वृक्षारोपण या ठिकाणी केलं आहे. खरंच मला आनंद वाटतो की अशा कार्यक्रमाला आपण बोलवलं आणि असे उपक्रम भरघोस मोठ्या प्रमाणात व्हावे अशी विनंती होती.
भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तसेच पॅन्थर भीमरत्न मनोजभाई संसारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोपडी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी बोधी वृक्षाचा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 8चे नगरसेविका सपना भाभी छाजड तसेच माजी नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजड साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते बोधी वृक्षाचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं. त्याबद्दल मी त्यांचं पक्षाच्या वतीने व माझ्या सहकारी मित्रांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वगैरे म्हणतात. वृक्ष आहे तर आपण जगू, पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपलं ग्रीनरी राहावी, एन्व्हायरमेंट चांगलं राहावं म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत. आज एवढा छान उपक्रम घेतलेला आहे वृक्षारोपणाचा. 14 एप्रिलला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ह्या निमित्तानं फक्त रॅल्या काढण्यापेक्षा काहीतरी सामाजिक उपक्रम असे करायचे की ज्या सामाजिक उपक्रमातून आपल्या समाजाला सर्वांना त्याचा फायदा होईल. त्याच्यासाठी मी जीवनभाऊंचे फार अभिनंदन करेन की त्यांनी असे छान छान उपक्रम पुढेही घ्यावेत आणि आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करेन आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.